मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सर्वजण मीराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेले असतात आणि मग मीराची बहीण तिला बोलत असते की ताई, अगं चल आपण केक कापून घेऊया. पण मीरा मात्र सत्याची वाट पाहत थांबलेली असते. इतक्यात दाराची बेल वाजते. मीरा पटकन दार उघडते तर मग सत्याचा छोटा भाऊ आलेला असतो. त्याने मीरासाठी छान गिफ्ट आणलेलं असतं. मीरा मात्र त्याला पाहून अजूनच नाराज होते, कारण तिला वाटतं की सत्या आला असेल. ती मग सत्याच्या छोट्या भावाला थँक्यू बोलते. इतक्यात देविका निरोपाला खुणावते आणि मग त्या दोघी आतमध्ये निघून जातात. त्या दोघींनी सत्या घरी येऊ नये म्हणून प्लॅन केलेला असतो आणि एका माणसाला सांगून सत्या पूर्ण दिवस बाहेर राहावा असा प्लॅन केलेला असतो आणि सत्याच्या गाडीमधील हवा पण सोडलेली असते. आता मग मीराची आई मीराला बोलते की चल आपण केक कापून घेऊया. मीरा बोलते की आपण थोडा वेळ यांची वाट बघू. निरूपा बोलते की तो सत्या काही येणार नाही. त्याला थोड्या तरी तुझ्या भावनांची जाणीव आहे का? तो काही येणार नाही. तू जर त्याची वाट पाहत बसली तर ही मेणबत्ती वितळून जाईल, तरी पण तो येणार नाही. त्यामुळे त्याची वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. आता मग सत्याचे वडील त्यांच्या रूममध्ये जाऊन सत्याला फोन लावतात. ते बोलतात की सत्यजित, कुठे आहेस तू? अरे ती मीरा किती वेळ झालं तुझी वाट पाहत आहे. तुला घरी यायचं कळत नाही का? सत्या बोलतो की मला पण घरी यायचंय, पण इकडे कामामध्ये मी अडकलो आहे. सत्याचे वडील बोलतात की अरे आजच्या दिवस तरी कामाला तू जायचं नव्हतंस ना? ती पोरगी तुझी किती वाट पाहत आहे. तिच्या वाढदिवसाला तू येशील अशी आशा धरून ती बसली आहे. सत्या बोलतो की तिचा काय पहिला वाढदिवस आहे का? आता मग सत्याचे वडील बोलतात की हो, तिचा या घरामधला पहिलाच वाढदिवस आहे. सत्या बोलतो की हो, तर मग आहे. तर मग मी काय करू? मला नाही जमणार यायला. आता मग मीरा हे सगळं फोनचं बोलणं ऐकते आणि नाराज होऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. सत्या त्याच्या वडिलांना सांगतो की मला पण मीराचा वाढदिवस फारच छान साजरा करायचा होता. मी तिच्यासाठी गिफ्ट पण घेणार होतो आणि त्यासाठी मी आज दिवसभर काम करत होतो. पण एका माणसाने मला फसवलं. मला इकडे दिवसभर त्याने पुण्यामध्ये फिरवलं आणि पैसे न देता तो माणूस फरार झाला. शिवाय माझ्या गाडीचं टायर पण त्याने पंक्चर केलंय. सत्याचे वडील मग त्याला बोलतात की पण तुला एवढं सगळं करायची काय गरज होती? तू फक्त मीराला तुझा वेळ दिला असता तरी सुद्धा फार झालं असतं. तिला तुझ्याकडून कोणत्याही गिफ्टची आशा नव्हती. सत्या बोलतो की अजून पण वेळ गेलेली नाही. मी येण्याचा प्रयत्न अजून पण करतो. इकडे मीरा विचार करते की एका माणसामुळे मी आता सर्वांना दुखवू नाही शकत. त्यामुळे मग ती सर्वांसोबत वाढदिवस साजरा करायचं ठरवते आणि मग ती सर्वांना सांगते की यांना थोडासा उशीर होणार आहे. आपण सर्वजण केक कापून घेऊया. आणि मग मीरा केक कापते. सर्वजण तिला तिच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. पण मीराचं मात्र मन फारच नाराज होतं आणि मग ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तिची बहीण तिच्याबरोबर बोलण्यासाठी जाते. मीरा फारच नाराज झालेली असते. ती तिच्या डोक्यातला गजरा वगैरे काढून टाकते. तिची बहीण तिला बोलते की ताई, अगं दाजी आले नसतील कारण त्यांना उशीर झाला असेल, काहीतरी काम आलं असेल. त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. त्यांनी मला फोन केला होता आणि ते विचारत होते की तुझ्या बहिणीला काय आवडतं. मीरा बोलते की तुला काही माहीत नाही, त्यांना माझ्या वाढदिवसाला यायचंच नव्हतं आणि आता झालाय ना, मी कापलाय ना केक, आता तुम्ही सगळेजण घरी जावा. असं बोलून मग मीरा रागाने तिथून निघून जाते. इकडे आता सत्या पटपट घरी येत असतो आणि मग तो मीराला फूल द्यायचं प्लॅनिंग करतो. तो मग एका फुलवालीपाशी जातो तर तिच्यापासले सर्व काही फूल संपलेले असतात. सत्याला मीरासाठी फूलसुद्धा विकत घेता येत नाही. तो मग फारच विचारात पडतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.